तुम्ही ऐकलेला आहे पहिला शब्द. आणि बाबांचा मृदंग ऐकल्यामुळं आजही तुमच्या ठिकाणी ऐकण्याची प्रवृत्ती होते, त्याला कारण बाबांचा मृदंग. कारण बाबांचा मृदंग आजही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच वाजत राहणार, असाच सर्वांना नाद देत राहणार, असाच सर्वांना तृप्त करणार. कारण त्या सेवेला मर्यादा नव्हती. त्या सेवेच्या पाठीमाग त्याग होता, त्या सेवेच्या पाठीमाग वैराग्य होतं, त्या सेवेच्या पाठीमाग निष्कामता होती. आणि म्हणून तो मृदंग किती महान आहे त्यांच्यातून प्रगट होत होता. आमच्यासारख्या पामरांचं भाग्य की त्यांच्या चरणापाशी बसून आम्हाला ते ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार प्राप्त झाला. तेच ज्ञान तुमच्या समोर आज सेवेच्या रूपाने प्रगट करतो. अनेक ताल आहेत, अनेक बोल आहेत, अनेक रचना येतात. कारण हे वाद्य म्हणजे करमणुकीचं वाद्य नाही. हे वाद्य म्हणजे धिंगाणा लक्षात निस्ताच आक्रोश, निस्ताच आवाढावपणा हे करणारं वाद्य नाही. हे वाद्य सत्वगुणी वाद्य आहे. आणि म्हणून साधू संत बोलून गेले, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी. लक्षात किती गुणवान असला, किती जरी ज्ञानी असला, किती नाद ब्रह्म जगाच्या पुढे व्यक्त करणारा असला तरी त्याच्या ठिकाणी नम्रता पाहिजे, खाली वाकला म्हणून ते नम्र होत आहे. कारण आज नम्र कोणी होत नाही. कोणी नम्र होत नाही, कोणी कोणाला मानत नाही. हे देखील सिद्धांत त्याच्या पाठीमागं. थोडासा आला की बाबा म्हणायचे नको डोळा चमको, चिपड्या डोळ्याच्या सतीचे लाल भरपूर पडलेले आहेत, एक एका उनी बळी रे असे करायचे. बाबांचं हे साधं सुद्धा नाही. म्हणून आज ज्या निमित्ताने हा पवित्र सोहळा आहे, प्रथमतः शास्त्रीय दृष्टीनं भगवंताचं स्वरूप ज्ञान करून देणारं लक्षण सद्गुरू आहे. गुरु तेथे ज्ञान. गुरु शिवाय हे आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही किंवा ते स्वरूप कळू शकत नाही. तसं हे स्वरूप आहे. म्हणून प्रथमतः गुरुवंदना. ओम श्री पांडुरंग महाराज वैद्य ब्रह्मनिष्ठ हरि भक्ति परायण शिशोपदेशे निष्णातम वंदे हम ब्रह्म संवेदे. धा त्रिगदिगदिगद धा धा त्रिगदिगदिगद धा धा त्रिगदिगदिगद धा धा त्रिगदिगदिगद धा त्रिगदिगदिगद धा त्रिगदिगदिगद धा त्रिगदिगदिगद धा. ओम श्री पांडुरंग महाराज वैद्य ब्रह्मनिष्ठ हरि भक्ति परायण शिशोपदेश निष्णातं वंदे ब्रह्म संवेदे. हे साधं सुधर आहे. लक्षात. आता ज्यांच्या निमित्ताने आपली सेवा आहे, नमो सद्गुरु, नमो सद्गुरु. तुकया ज्ञान दीपा, तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण
की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हे सेवेतून प्राप्त होतं. याची जर सेवा केली तर निस्ता मृदंग वाजवायचा नाही, नांग डुलायचं नाही, तर देवता प्रसन्न झाली पाहिजे. लक्षात. आजचा दिवस कोणता? बुधवार आहे. बुधवारचं लक्षण आहे महायोग पीठे, महायोग पीठे जय भीम वरम पुंडरीकाय समाहत्य तिष्ठन्त परब्रह्मलिंगम. हे सर्व आहे. हे साधं सुद्ध नाही. उद्याचा दिवस दत्त दत्त याची साधना केली की ते प्राप्त होणार. काय नाही वाजू शकणार याच्यावर. चला, आपला महाराष्ट्राचा राजा ते झाले नसते, त्यांनी अवतार घेतला नसता तर आज आपल्या शेंड्या राहिल्या नसत्या. आज आपल्याला आपला धर्म आपल्याला कळाला नसता. आणि म्हणून त्यांचे उपकार, त्याकरता त्यांचं चिंतन करा. ओम शिव 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 छत्रपती रुद्र अवतार हर 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 महाकाय शक्ती आला. जय भवानी. हिंदवी सौराज्याचा गौरव महाराष्ट्राचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम शिव 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 छत्रपती वाजवायचं. तुम्ही रात्रभर टाळ्या वाजत तरी एवढं वाजवत आहे. रात्रभर तुम्ही टाळ्याच वाजव. पूर्वीची रेल्वे पूर्वी कोळशावरली रेल्वे याचा आवाज देतात असं काढा.